तर इथे तारीख आहे 21 ऑगस्ट 2025 आणि पहाटेच्या वाजलेल्या आहेत 3:32 झालेले आहेत. तर इथे सुरुवात झाली आहे नवीन एका छानशा ब्लॉगची. तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, मी 10 मिनटं अगोदर उठली होती. त्यानंतर मी ब्रश केला, फेस वॉश केला आणि केस बांधून घेतले आणि त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये. आणि फ्रेंड्स, आमच्या इथे ना अचानकच एकदम जोरात हवा येते, नंतर शांत होते, पुन्हा 10-15 मिनटांनी पुन्हा जोरात हवा येते, पुन्हा शांत होते. अशी परिस्थिती चालू आहे. त्यामुळं ना हे बाल्कनीचा काच उघडा ठेवायचा की नाही, हे खूप विचार करावा लागतो. त्यानंतर मी इथे ना पोळपाट बेलणं, झालं तर पीठ मळण्यासाठी ताट वगैरे धुवून घेतलं. त्यानंतर किचन ओटा पूर्ण स्वच्छ असा पुसून घेतला ओल्या कपड्याने. आणि त्यानंतर आता इथे चालू झालं आहे पीठ मळायला. तर गव्हाचं पीठ मळणं चालू आहे. तर फ्रेंड्स, मागच्या 2 दिवसाचं जे वातावरण होतं, जी परिस्थिती होती सगळीकडं, ती अतिशय भयंकर होती. म्हणजे ना जागोजागी रस्त्यावरती पाणी साठलं. जसं ढगफुटी जसं असतं तसं पाऊस पडत होता जागोजागी. आणि जास्तीत जास्त तर ना मुंबईमध्ये, म्हणजे जुन्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये ह्या साईडला तर भरपूर पाऊस होता. बदलापूर वगैरे ह्या साईडला तर भरपूर पाऊस होता. आणि सगळे रस्ते ना पाण्याने तुडुंब भरलेले होते आणि एवढे रस्ते भरलेले होते की गाड्यासुद्धा बुडत होत्या. हे बघून ना खूप म्हणजे भयंकर वाटत होतं. न्यूजला आम्ही तेच बघत होतो काल दिवसभर, म्हणजे बातम्या, जे लाईव्ह बातम्या असतात त्याच बघत होतो. तर जागोजागी म्हणजे एकही असं शहर राहिलं नाही की एकही असं गाव राहिलं नाही जिथे पाऊस नाही पडला. सगळीकडे पाऊस चालूच होता. आणि आमच्या इथे पण पडत होता पाऊस, पण आमच्या इथे म्हणजे रस्त्यावरती पाणी वगैरे असं साठलं नाही काही. बाकी नदीला फुल पाणी झालं होतं, पण रस्त्यावरती मात्र पाणी साठलं नव्हतं. तर फ्रेंड्स, आता इथे चपात्याचं पीठ मळून झालेलं आहे. त्यानंतर आता इथे मी भाजीला फोडणी देते. तर भाजीमध्ये ना मी उसळची भाजी बनवणार आहे आज. तर म्हणजे हिरवं मूग जे असतं अख्खं ते आणि मटकी हे मी भिजू घातलं होतं काल. त्याला छान अशी मोड आली होती. आणि त्यानंतर आता मी हीच भाजी सकाळी बनवायला घेतली. तर ही भाजी ना सगळ्यांना, म्हणजे सगळेजण खातात. एवढं जास्ती असं आवडत नाही, पण सगळेजण खातात, म्हणजे नको असं कोणी म्हणत नाही. तर इथे ना मी फोडणी देण्यासाठी राई, जिरे, कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसणाची पेस्ट वगैरे टाकली. व्यवस्थित फ्राय करून घेतलं. त्यानंतर टाकला त्याच्यामध्ये काळा मसाला आणि धना पावडर वगैरे टाकली. गरम मसाला वगैरे टाकून त्याला व्यवस्थित असं मिक्स केलं. आणि ही जी उसळ आहे ना ती तेलामध्ये टाकण्याच्या अगोदर मी कढईमध्ये भाजून घेतली होती चांगली. गवार आणि उसळ ही दोन्ही पण ना मी अगोदर भाजत असते आणि त्यानंतर त्याला फोडणी देत असते. तर आता इथे फोडणी देऊन झालेली आहे. आणि पटकन आता हे जे कटपॅड वगैरे होतं ते पटापट मी धुवून लावून घेतलं मांडणीला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा किचन ओटा स्वच्छ पुसून घेतला. आणि आता करायची आहे चपात्याला सुरुवात. आणि भाजीचं काम जे असतं ते मेन महत्त्वाचं असतं. बाकी चपात्या किंवा भाकरी काही आपल्याला करता येतं, पण भाजी नेमकी काय करायची हा रोजचा प्रश्न असतो. तर आता इथे साईडला भाजी शिजत आहे आणि मी आता पटापट साहेबांच्या डब्या एवढ्याच फक्त चपात्या टाकून घेते. आणि बाकीचे जे पीठ आहे ना ते मी असं शिल्लक ठेवणार आहे फ्रीजमध्ये. आणि असं पण वैभवची आज ना, म्हणजे वैभवचा क्लास आहे सकाळच्या टायमाला, ट्यूशन त्याचे. तर तो लवकर जाणार आहे आणि डायरेक्टली ट्यूशन करून तो डायरेक्टली म्हणजे शाळेमध्ये जाणार आहे. त्यामुळे सगळी तयारीच करून जाणार आहे. तर त्याच्या नाश्त्यासाठी आणि डब्यासाठी चपात्या ज्या आहेत ती मी नंतर गरम गरम करून देईन त्याला, कारण त्याला चहा आणि चपाती खायची सवय आहे. आणि थोडीशी भाजी पण घेईल सोबत. पण चहा आणि चपाती खात असला तर चपाती गरम गरम असली तर ते खाऊ वाटतं, नाहीतर
थंड असली तर मग ते म्हणजे जास्ती खाऊ वाटत नाही. त्यामुळं आता फक्त साहेबांच्या डब्यापुरत्या चपात्या टाकते आणि त्यानंतर पीठ जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवते एखाद्या तासासाठी. जास्ती वेळासाठी मी कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही पीठ. हां, एखाद्या तासासाठी वगैरे ठेवलं तर काही म्हणजे आपलं पीठ एवढं खराब होत नसतं. आणि साहेब ना, तसं तर मी त्यांना रोज 4 4:15ला उठवते. पण आज थोडंसं लवकरच उठले होते ते. कारण की काल त्यांना कामावरती पाठवलं नव्हतं. त्यामुळं त्यांना आज लवकरच जाग आली आणि ते तयार होऊन बसलेत बाहेर. तर मी म्हणजे माझ्या चपात्या होईपर्यंत त्यांची तयारी वगैरे झाली. आणि ते चेक करत होते बाहेर बाल्कनीमध्ये येऊन की पाऊस चालू आहे का, मोठा पाऊस आहे का, हे चेक करत होते. तर मी त्यांना सांगितलं की पाऊस तर चालूच आहे कंटिन्यू, त्यामुळं आजच्या दिवस पण थांबा तुम्ही. तर ते बोलले की रोज घरी बसलं तर खावं काय, हे त्यांचा प्रश्न होता. त्यामुळं मग मी गप्प बसले पुढं. मग आता कसं करते, रुमाल घेतला ना. आणि आता त्यानंतर ना मला भांडे घासायचे होते. पण हे डस्टबिन आहे ना, त्या डस्टबिनला मी अगोदर गार्बेज लावून घेतली. रात्रीची ना क्लिनिंग करताना मी डस्टबिन धुवून बाल्कनीमध्ये ठेवते. पण रात्री ना बाल्कनीमध्ये डस्टबिन ठेवली की डस्टबिन उडून जायची एवढी हवा होती. त्यामुळं मग मी ना डस्टबिन जिथं असते नेहमी तिथेच ठेवली. आणि त्यानंतर आता इथे जे काही स्वयंपाकासाठी वगैरे भांडी काढली होती, ते सगळे भांडे घासून स्वच्छ धुवून मांडणीला लावून घेते आणि किचन काउंटर जे आहे ते पूर्ण रिकामी करून घेते. तर फ्रेंड्स, इथे भांडे घासून झालेले आहेत आणि त्यानंतर मी हे वॉश बेसिन, हे नळ आणि हे आजूबाजूच्या ज्या टाईल्स आहेत त्या सगळ्या घासून स्वच्छ केल्या. आणि जे हे मोटर जी आहे ना फिल्टरची, तर त्याच्यावरती सुद्धा ना असं काळपट थोडंसं डाग पडले होते. त्यामुळं त्या मोटरला पण घासून घेतलं. आणि जेवढं घासल तेवढं कमीच आहे ते, म्हणजे गाळ साठायला आणि घाण व्हायला म्हणजे काही वेळ लागतच नाही. लवकरच सगळ्या वस्तू खराब होत असतात, कारण की बोरचं पाणी आहे त्यामुळं.
त्यानंतर ना गॅस स्टोव आणि पूर्ण किचन काउंटर आणि किचन काउंटरच्या बाजूच्या जी ही व्हाईटवाली लादी आहे ही पूर्ण मी काथ्याने आणि साबणाने घासून काढली. कारण फोडणी वगैरे देताना ना तेल वगैरे उडतं भिंतीवरती आणि व्हाईट कलरची लादी असल्यामुळे ना त्याच्यावरती थोडंसं जरी तेल उडालं किंवा काही भाजीचं काही उडालं ना तर खूप घाण दिसतं त्यामुळं. आणि रोजच्या रोज जर घासत राहिलं ना तर माझे असं तेलाचा वगैरे थर साठत नाही. हे मेन गोष्ट आहे. नाहीतर ना असं बऱ्याच दिवसाच्या नंतर घासलं ना मग त्याला भरपूर मेहनत करावी लागते. आणि त्यामुळं ना मी रोजच्या रोज किचन काउंटर पूर्ण घासून धुवून घेते स्वच्छ आणि शेगडी पण धुते. तर फ्रेंड्स हे सगळं क्लीन केल्याच्यानंतर किचनच्या फ्लोअरवरती पाणी सांडलं होतं. तर मी ते पाणी स्वच्छ पुसून घेतलं डस्टरनी आणि सगळा कानाकोपरा डस्टरनी पुसता येतो. तर आता वाजलेले आहेत सकाळच्या 6:15 आणि इथे बघा थोडं थोडं उजडलेलं आहे आणि किचन जे आहे ते पूर्ण क्लीन झालेलं आहे. तर पाण्याचा ना हंडा पण इथे मी भरायला ठेवला आहे कारण की पिण्याचं पाणी संपलं होतं. तर ते पिण्याचा पाण्याचा हंडा घासून स्वच्छ धुवून पुन्हा इथे भरायला लावला आहे. तर पाईपाने आज भरते ते. आणि ते बघा बाहेरचं वातावरण किती सुंदर झालं एकदम. तर आता इथे ना अंघोळीचं पाणी तापायला ठेवलं आहे आणि अंघोळीचं पाणी तापेपर्यंत मी बेडरूमची क्लिनिंग करून घेते. तर आज ना फायनली 2-3 दिवसाच्या नंतर थोडासा पाऊस बंद झाला होता. त्यामुळंच खूप छान असं वाटत होतं. कंटिन्यू पण पाऊस राहिला ना तर खूप कंटाळा येतो आणि कंटिन्यू जरी ऊन राहिलं ना तरी पण खूप कंटाळा येतो. पण भरपूर पाऊस पडला ह्या 2-3 दिवसामध्ये. 24 तास पाऊस असायचा. त्यामुळं भरपूर कंटाळा आला होता पावसाचा. आज फायनली थोडंसं कमी झालं आहे. त्यामुळं थोडंसं वातावरण वेगळं वाटतं आहे आणि छान वाटतं आहे. तर इथे मी बेडशीट चेंज करून घेतली पलंगाची. तर म्हणजे 3-4 दिवस झाले होते बेडशीट टाकून त्यामुळे चेंज केली. तर फ्रेंड्स एका ताईने मला कमेंट करून विचारलं होतं की बेडशीट कुठून घेतली ही पिंकवाली. तर ही वाली ना बेडशीट मी बदलापूरवरूनच घेतले. म्हणजे ते रस्त्यावरती असतात ना टेम्पोमध्ये वगैरे ठेवलेले असतात ना बेडशीट तिथून घेतली. आणि जर तुम्हाला ही रजाई विचारायची असेल तर रजाई ना मी ते शगुन टेक्स्टाईल मार्केट आहे ना कल्याणमध्ये तर तिथून घेतली रजाई आणि 700 रुपयाला रजाई होती आणि बेडशीट ना 250ला पडलं. तर आता इथे ना बेडरूमची क्लिनिंग झाल्याच्या नंतर मी ना लगेच कपडे निरम्यात भिजायला घातली आणि टॉयलेट जे आहे टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही पण घासून घेतले आणि त्यानंतर डायरेक्टली मग आंघोळ करून घेतली. तर आता आंघोळ झाली आहे तर आता मला पटकन पुढची कामं करायची आहेत. तर हॉलची क्लिनिंग करून घेते आणि तसं पण वैभवदादाला उठवण्याचा टाईम झाला होता तर मी त्याला उठवलं आणि त्याला ना आज लवकर जायचं होतं ट्युशनला त्यामुळं त्याला लवकर उठवलं. तर आता त्याला पण आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. तर त्याला सांगितलं ब्रश वगैरे कर.
तर इथे बघा वैभवदादानी रेनकोटची जी पॅन्ट आहे ती काढली होती बाहेर, तर ती म्हणजे वापस त्यांनी ठेवली नव्हती कपाटामध्ये. आणि ह्या बापलेकाचं ना असंच आहे, म्हणजे पसारा काढायचा पण जिथून काढला आहे तिथे ठेवायचा नाही पुन्हा, तर ते मलाच ठेवावं लागतं. तर आता इथे पटापट मी सगळं अंथरुणं पांघरुणं वगैरे सगळं घड्या करून बेडरूममध्ये पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवून दिले. त्यानंतर पूर्ण घराला स्वच्छ झाडू मारून घेतला आणि त्यानंतर मग इथे लादी पुसून घेतली. आणि लादी पुसून घेतली की मग पुन्हा दुसरं काही काम नाही, फक्त आता कपडे धुवायचं काम आहे. तर कपडे धुवायचं काम ना मी थोड्या वेळेच्या नंतरनं करेन. त्या अगोदर मला ना वैभवदादाला शाळेत पाठवायचं आहे, तर त्याला डब्बा वगैरे तयार करावा लागेल आणि नाश्ता वगैरे द्यावा लागेल. तर डब्बा वगैरे म्हणजे दुसरं काही मला बनवायचं नाही. उसळची भाजी तर बनवलेलीच आहे, तर फक्त चपात्या बनवून द्यायच्यात. 2-4 चपात्या बनवल्या की मग सगळ्यांचंच होतं त्यामध्ये. त्यामुळं फक्त 2-4 चपात्याचं पीठ शिल्लक होतं, तेवढं पटापट मी चपात्या बनवून देते वैभवदादाला. आणि तो चहा चपाती वगैरे खाईल आणि त्याचा डब्बा पण होईल. त्यानंतर माझा आणि अनुताईचा नाश्ता पण होईल एवढ्या चपात्यामध्ये. तर आता मी पटापट इथे लादी पुसून घेतली. आणि किचनमध्ये ना पुसायची गरज नव्हती, कारण की हाताने पुसली होती लादी. पण ना काय झालं माहिती आहे का, की हंडा पाण्याला लावला होता ना तिथं भरायला, तर ते हंडा भरून ओव्हरफुल पाणी झालं आणि ते पाणी पूर्ण म्हणजे सांडलं जमिनीवरती. त्यामुळं पुन्हा किचनमधली पण लादी पुसावी लागले. तर डबलदा इथे काम झालं. तर आता इथे बघा घर पूर्ण स्वच्छ झालेलं आहे. तर आता मी फायनली इथे चपात्या बनवायला सुरुवात केली आणि वैभवदादाची तयारी चालू होती. तर त्याला ना म्हणजे आंघोळीला पाणी उतरवून दिलं होतं मगाशी, तर आंघोळ वगैरे झाली त्याची. आणि आता त्याची ना बाकीची तयारी युनिफॉर्म वगैरे घालणं ते चालू आहे त्याचं. ते युनिफॉर्म घालून आला की डायरेक्ट मी त्याला पटापट चहा आणि चपाती देईन. आणि आता इथे ना अनुताई पण उठली होती, तर ती थोडी थोडी मदत करते मला काही काही गोष्टींसाठी. तर तिचा पण ना क्लास आहे, लवकर तिला जायचं आहे, त्यामुळं ती पण उठली होती लवकर. तर आता दोघांना पण नाश्ता बनवून देते आणि त्यानंतर मग त्यांना पाठवून देते. एकदाशी मुलांना नाश्ता वगैरे दिला आणि सगळ्यांना व्यवस्थित टायमावरती डब्बा पोहोचला ना, तर मग थोडंसं आपल्याला रिलॅक्स वाटतं. नाहीतर एखाद्या दिवशी जर डब्याची काही म्हणजे घाई गडबड झाली ना, तर मग खूप टेन्शन येतं त्यामुळं. आणि मनात दिवसभर पूर्ण म्हणजे टेन्शनमध्ये जातो की आपल्यामुळं उशीर झाला मुलांना किंवा साहेबांना, हे मला वाटतं. त्यामुळं ना ह्या म्हणजे साहेबांचा पण आणि मुलांचा पण, ह्या दोघांचा पण ना टिफिन वेळेवर ते तयार करून दिलं की मग सगळं टेन्शन गेलं. मग बाकीच्या कामाला थोडासा उशीर झाला तर झाला, त्याला काही हे नाही, कारण की घरातच असते मी. त्यामुळं म्हणजे कधीही काम करता येईल ते. पण डब्बा वेळेवरती बनवून देणं हे खूप महत्त्वाचं काम आहे माझ्यासाठी. तर फ्रेंड्स, आता हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.